हॅलो, गुड मॉर्निंग, जय भीम सर्वांना. आता वाजले सकाळचे 7:30. हे पाहू शकता 7:30 वाजले. आणि इकडे मी आता शेवळ्या उकडत आहे, कारण दादाचं पोट बिघडलं. काल त्याला दवाखान्यात आणलं, तर तो आता माझ्याच घरी आहे. चला मी माझ्या दादाला दाखवू काय. हा पहा माझा दादा पायरे आराम करून राहिला. फोन लावून राहिला काय. तर पहा इकडे तो आराम करून राहिला, त्याला बरं नाही आहे. तर मग तो रात्रीला माझ्याच घरी राहिला. तर आता नाश्त्याला त्याच्यासाठी मी शेवळ्या करते आणि मी पण नाश्ता करून घेते. तर रात्रीला त्याच्यासाठी खिचडीच बनवली होती, मूग डाळीची खिचडी. आता चाय वगैरे झाला. आता नाश्त्याला आता शेवळ्या करून घेते, त्याला शेवळ्या देतो. थोडं त्याला अजून बरं वाटतं. तर दवाई गोळ्या घेतल्यानं थोडं बरं आहे आज त्याला. सगळ्यात मोठा भाऊ आहे माझा, म्हणजे ज्या भोपालवाल्या बहिणी आहेत ना, त्या दोघीपेक्षा लहान, आणि ह्या दादापेक्षा लहान मी. आणि ह्या दादाचा मायामध्ये फरक 6 वर्षाचा फरक आहे त्याच्यात आणि मायामध्ये. आणि जे सुनीता आहे, तर तिचा ना माया फक्त 1.5 वर्षाचा फरक आहे सुनीताचा आणि माझ्यामध्ये. आणि जो सुनीतापेक्षा एक लहान आहे, तो इथेच राहतो किरायाने माझ्याच घरी खाली रूममध्ये. तर त्याचं अजून 6 वर्षाचं, सुनीताचा आणि त्याचा अजून 6 वर्षाचा फरक आहे, असं आहे. चला आता मी भांडे ठेवून घेतो फटाफट. अजून कामच कामं आहे. आता देवांशी नाही आहे, तर मी फटाफट कामं करून घेते. म्हणजे साफसफाई पण करून घेते. मग काय, देवांशी नाही असले म्हणजे ना, तुम्हाला तर माहीतच आहे. हे बघा, हे एवढे सारे भांडे माझ्या हातावर केले मी एकटी. आज जेव्हा सुरुवातीला आली ना, तेव्हा म्हणजे भांडे होतेच नाही. मग घरमालकीने दिले 2-3, आईने दिले आणि माझ्या लहान भावाने दिले. असं करून मी चालवलं. आणि मग काही दिवसानं जे माझ्या घरचे भांडे होते ना, तिकडचे मी घेऊन आली होती. मग तर मला सांगा, माझी स्टोरी, जे लग्नापासूनची स्टोरी सांगू की नाही सांगू? म्हणजे मी का घर सोडलं, का एकटी राहते, मी सगळं सांगू का? ते मला कॉमेंट्समध्ये सांगा, तेव्हाच मी माझी स्टोरी सांगणार की मी नवऱ्याला का सोडलं. तर मी हे पूर्ण डिटेल माझी माहिती मी सांगणार आहे. तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा की ती स्टोरी माझी सांगू की नाही सांगू. अगर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला जर माहिती करायची असेल तर मी सांगा, ठीक आहे. तर चला आता मी शेवळ्या खातो. दूध नाही आहे बा आमच्या घरी, दूध नाही आहे. तर पैसा पाणी पण नाही आहे जास्त. तर फक्त साखर आणि शेवळ्या, बस एवढंच खाते मी. नाही तर म्हणा ना अजून कशी सांगते. जे खरं आहे ते बोलून राहिली मी. कंडिशन आहे माझी तशी, म्हणून मी सांगतो. माझ्यामध्ये काहीच असं खोटं बोलायची काहीच हे नाही आहे. जे माझी सत्य कहाणी आहे तेच आहे. आणि तुम्हाला मी माझी खरी कहाणी पण सांगणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की मी नवऱ्याचं घर का सोडलं, असं काय घडलं माझ्यासोबत. हे सगळी स्टोरी मी सांगणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आजचा व्हिडिओ तर नाही, आज तर मी असाच व्हिडिओ बनवते, पण उद्याच्या एपिसोडमध्ये मी नक्की सांगणार. तुम्ही फक्त मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या म्हणजे माझी स्टोरी तुम्हाला ऐकायची आहे की पाहायची आहे. मला सगळं सांगा. तुम्ही दाखवू तर नाही शकत, पण मी सांगणार आहे तुम्हाला माझ्यासोबत काय काय घडलं.
मी सगळं माझी रिअल स्टोरी आता मी हकीकतमध्ये मी सगळं सांगणार आहे. तुमच्यापासून मी काहीच लपवणार नाही. तर उद्याच्या एपिसोडमध्ये मी पूर्ण माझीच कहाणी सांगणार. ठीक आहे. तर पहा आता आलं माझं पार्सल. हे बघा. आता पाहू आता कशी पर्स आहे. मी पर्स ऑर्डर केली होती. मला ऑनलाईनवर खूप चांगली वाटली तर पर्स ऑर्डर केली. तर चला आता मी हे पार्सल खोलतो. अरे वा, जशी मागवली ना तशीच पर्स आली. खरंच छान पर्स आहे. मला खूप आवडली. एक जेब आहे इथे आणि पहा बघू शकता आता किती छान आहे. आणि 1 2 3 चैन आहे आणि हे आहे समोर. आणि हा बेल्ट हे ना मी भोपाळला पाहिली होती दुकानामध्ये. तर तिथे 200 रुपये म्हणत होते आणि इथे मी ऑर्डर केली ती 152 रुपये. 152 म्हणजे 50 रुपयाचा मला फायदा झाला ऑनलाईननं बोलवल्यानं. पहा खरंच मला खूप आवडली पर्स. छान आहे हे पर्स. हे पहा ते पर्स आहे माझ्याजवळ पण ती ना थोडीशी म्हणजे हे आहे. तर मागे पण आहे. अरे वा, छान पर्स आहे. मला आवडली. अशीच पाहिजे होती. खूप दिवसाची माझी इच्छा होती का अशी पर्स. तर मग ऑनलाईनवर मला दिसली ना मी घेऊनच टाकली. तर बघू शकता किती छान दिसते ना. चला तर आज मस्त आता मी चेहरा धुवून काढलाय मस्त चांगला साबण. आता मी फेसवॉश काही वापरत नाही तर मी साबणच वापरते. तर चला आज मी एक नुसका सांगते जे आपल्या चेहऱ्यावर काले धब्बे की हे सगळं कमी होते. तर आता मी सांगते तुम्हाला काय काय तुम्ही साधं घरगुती इलाज चेहऱ्याला चमकदार टवटवीत दिसायला पाहिजे म्हणून. तर पहा 1 चम्मच बेसन आणि थोडं कमी हळद टर्मरिक तर ते घेतलं. हे पाहू शकता. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे हे बदामचं तेल. फक्त 2-3 बुंद. पहा 1 2 3 बस 3 बुंद टाकली मी बदामचं तेल. आणि हा नुसका तुम्ही घरी खरंच करून पहा. कारण खरंच याने फरक पडतो. कारण मी हमेशा लावत असते. फक्त जे माझे हे डार्क सर्कल आहे हे माझे नाही झाले पण जो ह्या चेहरा आहे माझा मुलायम असतो आणि जो वांग म्हणते ना हा माझ्या चेहऱ्यावर आहेच नाही. आणि कधी माझ्या चेहऱ्यावर फुंशा नाही निघत. जेव्हाची मी हे यूज करून राहिली ना तेव्हाची. तसे माझ्या चेहऱ्यावर मुरुम म्हणून नाही आहे. तर चला ते टाकलं मी. आता हे आहे गुलाबजल. तर गुलाबजल आपल्याला जेवढं पाहिजे जेवढं आपल्याला पॅक बनवायचं आहे तेवढंच तुम्ही टाका साहित्यानुसार. कारण ह्या आयुर्वेदिक इलाज झाला ह्या घरगुती पॅक. आणि खूप रगडायचं नाही आहे आपल्याला. थोडं कमी याच्यातच करायचं आहे. आणि हलक्या हाताने आपल्याला पॅक जसं आपण पॅक लावत असतो. पण हे जे तुम्ही आता घरी यूज करता हे खूपच चांगलं आहे. चेहऱ्याला हानिकारक नाही. याने खरंच चेहरा साफ होतो आणि क्लीन होतो याने. तर चला मी लावून दाखवतो तुम्हाला.
हे असं हे पूर्ण पेस्ट चांगलं पूर्ण चेहऱ्याला, फक्त डोळ्याचा भाग सोडून मग इकडे पूर्ण इकडे लावून घ्यायचा. असंच थोडं जास्त घासून लावायचं नाही, तर असाच लावायचा आहे. हातानेच मस्त एका बोटाने आणि मस्त चांगलं बरोबर लावून घ्यायचं. आणि उलीचा एक कोणात सोडायचा नाही, पूर्ण चेहऱ्यावर चांगलं चेहऱ्यावर आणि कपाळावर सुद्धा फक्त भोवऱ्यापाशी आणि हे फक्त डोळे हे सोडून असा मस्त परफेक्ट असा लेप लावून घ्यायचा. आणि पहा मग तुमचा चेहरा ना खरं क्लीन होईल. आणि हे साधं आहे, काही जास्त महागाचं नाही आहे, घरगुती आपला इलाज आहे. पैशाचा काही हे नाही आहे याच्यामध्ये. फक्त हळद, बेसन आणि गुलाबजल आणि 2-3 थेंब बदाम तेल, बस एवढं टाकायचं. आणि ह्याचाच पेस्ट हमेशा लावायचा, म्हणजे हप्त्यातून एक वेळा जरी लावला ना तर चांगला आहे, चेहरा क्लीन राहतो. जो बी काही दाग धब्बे असले. आणि तसेही हे टर्मरिक म्हटलं ना, टर्मरिक खूप छान असते. चला पाहू शकता, बघा मी कसा लावला आहे. असाच तुम्ही परफेक्ट असा पॅक बनवा, असं लावा आणि मग सांगा तुमच्या चेहऱ्यावर काय फरक पडतो. तर पहा, मी हा पॅक मी रेग्युलर लावत असते, म्हणजे महिन्यातून 2 वेळा मी लावते, जास्त लावत नाही, महिन्यातून 2च वेळा लावते. तर पहा, आणि माझ्या चेहऱ्यावर खरोखर मला ना याने, म्हणजे जे पार्लरमध्ये मी केलं होतं ना, तर पार्लरमध्ये ना मला असे म्हणजे चेहऱ्यावर असे फुंशा आल्या होत्या. आणि जे मी आता हे घरगुती करत असते ना, ते याने मला चेहऱ्यावर असे मुरूम फुंशा येत नाही, नाही तर असं चरचरा दरदरा चेहरा झाला होता माझा. पण ह्या पॅक वापरते ना स्वतः घरी तयार केलेला, ते याच्यानं होतच नाही. आणि बघा, याच्यामध्ये दहीसुद्धा टाकू शकता, दही, शहद हे सुद्धा टाकू शकता. पण मी हे 3च यूज करते, हळद, बेसन आणि बदाम तेल आणि गुलाबजल पाणी. गुलाबजल पाण्याने मी भिजवते, बस एवढंच. तर तुम्ही ट्राय करून पहा आणि मग नक्की मला सांगा काय फरक दिसतो तर. ठीक आहे, 10 मिनिट ठेवायचं आहे. आता 10-15 मिनिट मी आता हे सुकल्यावर मस्त धुवून काढेन, म्हणजे जास्त नाही, थोडंसं असं मसाज केल्यासारखं असं असं मसाज करायचा आणि मग नंतर धुवून काढायचा. चला, तर आता मी चेहरा मस्त धुवून काढतो. चला. बापरे, ऊन पहा किती ऊन तपून राहिली, साऱ्याच इकडे ऊन तपून राहिली. कपडे धुवायचेच आहे, कारण इकडे ना खूप हवा चालते, म्हणून मी ह्या टायमाने मी कपडेच नाही धुत. वर खूप भरभर कपडे उडते आणि हवा बी खूप चालते, आणि ते कपडे धुवा ना म्हणजे वाळू टाका तर पूर्ण उडते. आणि चिमटे बी लावत आणि चिमटे सुद्धा उडते, भांडे टोपले सुद्धा उडते. म्हणून मी हे सगळे टोपले सगळे बालट्या हे सगळं मी बाथरूमात ठेवत असते. चला, तर मी आता चेहरा धुवून काढतो. चेहऱ्याला थोडंसं हलक्या हाताने असं पाणी असं ओलं करायचं. आणि पहा, आता झालं, नरम झालं हे पुरं. आणि आता हलक्या हाताने असं असं धुवून काढायचं आहे. जास्त नाही घासायचं, जास्त घासायचं नाही हे चेहऱ्याला. किती हवा भरभर येते ना, आवाज तुम्हाला. ब्युटी पार्लरमध्ये जायची काही गरज पडत नाही. असंच पॅक जर घरी केला ना, असंच जर केलं ना घरी, तर खरोखर चेहरा चमकदार होतो आणि काही म्हणजे असर पडत नाही काही इथे.
तुम्ही काही काही लावत असतात हे पार्लरमध्ये जाऊ जाऊ तर चमडी ना अशी एकदम लूज 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 होऊन जाते, काळपट पडते. खोकला. तर मी पार्लरमध्ये मी कधीच चेहरा करत नाही, कधीच नाही. लग्न राय कोणता कार्यक्रम आहे तरी मी कधीच चेहरा करत नाही. फक्त माझं हेच आहे घरगुती इलाज, घरचंच मी करत असते. आणि फारसं कधी घासत बी नाही, एकदम चांगले रगडत नाही बसत कधीच नाही, कारण त्वचा खराब होते. तर माझी त्वचा मुलायम बी आहे आणि हे पॅक मी करते ना याच्यानं खूप म्हणजे चिकना चेहरा आहे माझा. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा आणि हे फेस पॅक तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा की फरक काय पडतो. म्हणून माझ्या चेहऱ्यावर पहा फरक पडला, तुम्हाला दिसूनच राहिला. तर चला आता बाय.